पद्मदुर्ग किल्ल्याला. किल्ले पद्मदुर्ग अर्थातच कासा किल्ला. हा किल्ला एक जलदुर्ग असून तो रायगड जिल्ह्यातील मुरुडमध्ये आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या शतकात बांधला. पद्मदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी आम्ही मुरुड बीचवर आलो. तेथून प्रत्येकी 300 रुपये देऊन आम्ही बोटीने किल्ल्यावर जाण्यासाठी निघालो. पद्मदुर्ग जसं की पाहू शकता तुम्ही, इथून थोडा तुम्ही वाटणार तो तिथं आहे जिथं आपल्याला जायचं आहे. बोटच्या दिशेने कूच करण्यात चाललोय आम्ही. हे बघितली परिस्थिती, हे करावं लागतंय हातात धरून, आणि आमची बोट तयार आहे ही. या किल्ल्याचा खरा उद्देश जंजिरा किल्ल्यावर असलेल्या सिद्धींना लगाम घालण्याचा होता. सिद्धी म्हणजे सिंध आणि बलोचिस्तानातील लोक. तसे ते मूळचे आफ्रिकेचे होते आणि व्यापाराच्या संबंधाने ते प्रथमतः भरूच बंदरात आले. तेथून ते मुरुड जंजिऱ्यात येऊन आपल्या आरमारच्या सामर्थ्याने जंजिरा किल्ल्यावर आपले वर्चस्व स्थापन केले. तसा जंजिरा किल्ला हा अभेद्य आणि अजिंक्य होता. सिद्धीच्या अत्याचाराला तिथले कोळी लोक खूप त्रस्त झाले होते. त्यावेळी महाराजांनी सिद्धीच्या कारवायांना पायबंद घालायला समुद्रातील एका बेटावर किल्ला बांधायचा निर्णय घेतला. त्या बेटाचा आकार काहीसा कासवाच्या आकाराचा असल्याने या किल्ल्याला कासा किल्ला असं म्हणतात. काहीच आता आपण जातोय पद्मदुर्ग किल्ल्यावर. मुरुड जवळ असलेला पद्मदुर्ग किल्ला एक प्राचीन अस्तित्व आपण देतो. त्या काळात जे असलेलं महत्त्व आहे, सागराचं महत्त्व, ते आपल्याला जेव्हा आपण पद्मदुर्ग किल्ल्यावरती जातो त्यावेळेस कळून येतं की खरंच महाराज किती दूरदृष्टीवाले होते. म्हणजे त्यांनी जे आज त्यांच्यामुळं आपण जे जीवन जगतोय, खरंच इथं आल्यावरती कळतंय की खरंच त्यांनी किती पुढचा विचार केला होता आणि किल्ले बांधून हे आपल्या स्वराज्याचं रक्षण केलं होतं. हा किल्ला आपल्या नौदलाच्या ताब्यात आहे आणि तेथे जाण्यासाठी आपल्याला परवानगी लागते. तेथे आपण नाव, होडी किंवा बोटीच्या मदतीने जाऊ शकतो. अर्ध्या तासानंतर आम्ही किल्ल्याच्या जवळ पोहोचलो आणि भाऊंनी भला मोठा लोखंडाचा आकडा काढून पाण्यात फेकला आणि बोट किल्ल्याच्या कडेला लावली. तर शेवटी पोहोचलोय आपण पद्मदुर्गावर. जसं आपण पोहोचलो त्याच्यानंतर आपल्याला समोर एक दिसतं बघा, तिकडे एक दरवाजा आहे आणि लेफ्ट साईडला आहे आपल्याला पूर्ण बघू शकता पडके वाडे आणि राहण्याच्या जागा अशा वाटता येत. तर बघूत आपण बेसिकली इथे एक मंदिर बघा समोर देवीचं. सुरुवात तिथून करू आपण. कोटेश्वरी देवीचे दर्शन घेऊन आम्ही मुख्य किल्ल्याकडे निघालो. जेमतेम 5-6 पायऱ्या चढल्यानंतर किल्ल्याचे मुख्यद्वार आले. आत गेल्यानंतर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या होत्या. तेथूनच थोडे पुढे आल्यानंतर 2 तोफा तुम्हाला दिसतील. किल्ल्यावर सुमारे 15 ते 16 तोफा असतील. मुख्य किल्ल्याच्या मध्यभागी इमारतीचे अवशेष आहेत आणि पाण्याचे टाके देखील आहे. मुख्य किल्ल्याची तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत आहे. मुख्य दरवाजाचा बुरुज काहीसा फुललेल्या कमळाच्या पाकळीसारखा दिसतो, म्हणूनच या बुरुजाला पाकळी बुरुज असे म्हणतात आणि या किल्ल्याला पद्मदुर्ग असे म्हणतात. इथे आपण बघू शकता जागोजागी थोड्या चांगल्या अवस्थेत नाही आहेत तोफा, पण हो बऱ्यापैकी मेंटेन्ड असा किल्ला आहे. हे मे बी इथं काय असू शकतं माहीत नाही. इथं काय असू शकतं, दुकान वगैरे त्या टाईपमध्ये, बाजार टाईप. हा
आपल्या हे काही शस्त्र बिस्त्र नाही रे, शस्त्राचं असं ओपन मध्ये नसतंय की रे. पण आता ते ओपन दिसतात. आता पहिले दरवाजा असू शकतात त्यामध्ये. हे बघ तोफा बिफा ठेवलेला आहे इथं. जंजिरा किल्ला काबीज करण्यासाठी मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली मोहीम सुरू झाली आणि त्यांना मदत करण्यासाठी किल्ल्यावर असणारे लाय पाटील यांनी जंजिरा किल्ल्याच्या मागच्या तटाला शिड्या लावण्याचे काम हाती घेतले. दुर्दैवाने मोरोपंत आणि पाटलांची वेळ जुळली नाही आणि मोहीम फसली. त्यामुळे जंजिरा स्वराज्यात सामील होऊ शकला नाही. परंतु या मोहिमेने सिद्धीच्या मनात कायमची भीती मात्र निर्माण केली. यातच भर घातली ती जंजिरा किल्ल्याच्या दिशेने असलेल्या तोफेने. पद्मदुर्ग हा किल्ला पूर्णपणे समुद्रात असल्याने भरती ओहोटीच्या काळात येथे जाणे अशक्य आहे. या किल्ल्याचे बांधकाम दगड आणि चुन्यात केलेले आहे. बेसिकली 5 ते 6 बुरुज आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 आणि प्रत्येक बुरुजावर तोफ ठेवलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत तोफ ठेवल्या तिथं. आणि काय संवर्धन जर आपण पाहिलं ह्या गडाचं, बाकीच्या तुलनेत मला हे थोडं बेटर वाटतं. तर आपण जसं बघू शकता मागं पाण्याचा तलाव एक मोठा, मे बी हे पाणी पिण्यासाठी पहिले वापरत असते. आणि पुढे सेम बुरुज आहेत आणि बुरुजांना आपण एक प्रकारे म्हणू शकतो चक्कर मारून परत त्याच जागेवर आलो. हे बघा हे पाण्याचे तलाव, 3 तलाव आहेत तिथं. किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजावर पोहोचताच आवाजाने भरलेला समुद्र मनाला शांतता देत होता. समुद्राच्या मोठ्या लाटा आणि खारे पाणी यामुळे किल्ल्याच्या दगडांना मोठी मोठी छिद्र पडलेली आहेत. पण खडकांमधील चुना मात्र तसाच आहे. हे त्यावेळच्या स्थापत्यशास्त्राचे वैशिष्ट्य आहे. सुमारे 1 तासभर फिरल्यानंतर आमच्या बोटीने समय समाप्तीची घोषणा केली आणि आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला. दिवसभर उपाशी असल्याने सर्व कार्यकर्त्यांची भूक वाढली होती. मग शोध मोहीम सुरू झाली. अथांग प्रयत्नानंतर आम्हाला श्रद्धा काकूंची खानावळ सापडली. पोटभर जेवणानंतर काकूंनी आम्हाला त्यांची सुपारीची बाग दाखवली. अशा प्रकारे आमचा दुसरा दिवसही संपला. लवकरच भेटूत कोकणाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत राम राम.